नमस्कार, अभिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पनीर मसाला बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी पाव किलो पनीर घेतलेले आहे। 3 मीडियम आकाराचे टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत। 4 मोठे आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे। 50 ग्राम दही घेतलेले आहे। जिरे घेतले, 2 लवंग, 2 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, दालचिनी आणि 2 तेजपत्ता, 2 मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, मीठ, घरगुती मसाला, धना पावडर आणि हळद। आपण फोडणी देऊन घेऊया। आपण पनीर थोडंसं तळून घेऊया। पनीर आपलं तळून झालेलं आहे, ते काढून घेऊया। टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। टोमॅटोची पेस्ट आपली करून झालेली आहे। आपण दुसरा वाटण पण करून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण कापून घेतलेले कांदे फ्राय करून घेणार आहोत। लसूण आणि अद्रक थोडं फ्राय करून घेणार आहोत। कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे। आपण तो काढून घेऊया आणि याचं वाटण करून घेऊया। तेलामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया। हे सगळे मसाले दाखवलेले। आता टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। टोमॅटोची पेस्ट आपली चांगली शिजलेली आहे। त्याच्यामध्ये हा वाटण केलेला मसाला टाकूया। चांगला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आणि झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया। आपले मसाले शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया। चांगले मिक्स करून घेऊया। मसाले आपले चांगले शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया, अर्धा ग्लास। हे पाणी चांगलं शिजून देऊया। याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि गरम मसाला टाकणार आहोत। हे चांगलं मिक्स करूया आणि फास्ट गॅसवर आपण उकळी आणून घेऊया चांगली। ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया। पनीर आपलं मस्त शिजलेलं आहे। अशा प्रकारे आपलं पनीर मसाला तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने
करून बघा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।